कास्ट्राईब शिक्षक संघटना परभणी शाखेच्या वतीनं राज्यस्तरीय शिक्षण परिषद तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली आहे। परभणी शहरातील श्री शिवाजी विधी महाविद्यालय येथे कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीनं राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी परभणी विधानसभेचे आमदार राहुल पाटील हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते। तर यावेळी अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बी.डी. धुरंधर आणि प्रमुख वक्ते म्हणून सांगलीतील प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे उपस्थित होते। यावेळी आयोजक तथा संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे, उपशिक्षण अधिकारी शौकत पठाण, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश नरवाडे, माजी उपसंचालक सुधार बानाटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार राहुल पाटील म्हणाले, मी देखील एका शिक्षकाचा मुलगा आहे। शिक्षकांच्या समस्यांची मला जाणीव आहे। शिक्षकांच्या असणाऱ्या प्रलंबित प्रश्नांना सोडवण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न केला असून भविष्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर पहिला प्रश्न मी विधानसभेत मांडून तो निश्चितपणे सोडवून घेण्यासाठी कसोटीने प्रयत्न करेल। तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत असलेला महत्त्वाचा प्रश्नही प्रामुख्याने सोडवला जाईल असं त्यांनी उपस्थित शिक्षकांना आश्वासित केलं। तर यावेळी आमदार राहुल पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला। तर शिक्षक विशाल कांबळे यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महिला व बालकल्याण अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला। तर संघटनेच्या वतीनं वार्षिक सर्वसाधारण सभेत बरेच ठराव मांडण्यात आले, त्याला सर्व शिक्षक सदस्यांनी अनुमोदन दिलं। परभणीच्या शिवाजी विधी महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय शिक्षण परिषद कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने झाली। पुरस्कार वितरण सोहळा झाला। परभणी विधानसभेचे कार्यकुशल आमदार यांना मंजूर असे डॉक्टर राहुल पाटील सर यांची उपस्थिती आहे। साहेब नेहमी सकारात्मक काम करत शिक्षकांची बाजू देखील उपस्थित करत असतात। आज जे आलेले कास्ट्राईब शिक्षण संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व शिक्षक इथं उपस्थित झाले होते। आणि शेवटी माझे वडीलसुद्धा शिक्षक असल्यामुळे अशा कार्यक्रमाला मी आवर्जून जातो। या कार्यक्रमाला थोडा उशीर झाला, पण मी पोहोचलो आणि अतिशय सुंदर वातावरणामध्ये, प्रसन्न वातावरणामध्ये आदर्श शिक्षकांचा इथं पुरस्कार वितरण सोहळासुद्धा घेण्यात आला होता। सगळ्या शिक्षकांनी आपले विचार इथं मांडले। कास्ट्राईब शिक्षण संघटनेच्या अनेक अडचणी या शासनामध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, स्कॉलरशिप मिळत नाही, पदोन्नतीचा फार मोठा प्रश्न एक निर्माण झालेला आणि सरकार शिक्षकांच्या विरोधात आहे। शिक्षण क्षेत्राच्या शिक्षण विभागाच्याच विरोधात म्हणलं तर वावगं ठरलं। प्रायव्हेटायझेशन करते, जिल्हा परिषद शाळासुद्धा कंपन्याला विकून टाकण्याचा धडाका या शासनानं लावलेला आहे। कसल्या प्रकारचं शिक्षणामध्ये त्यांचा कसल्या प्रकारचा म्हणजे निधी देण्याचं कसल्या प्रकारचं त्यांचा मनातूनच त्यांची इच्छा नाही आणि त्या देशामध्ये शिक्षणाकडे दुर्लक्ष दिलं जातो, तो देश जास्त काळ टिकू शकतो। पण महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, शाहू फुले आहे, त्यांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचे दुर्दैवी म्हणजे एक वातावरण असं दूषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण निश्चित कास्ट्राईब शिक्षण संघटना ही केडर बेस संघटना आहे आणि जोपर्यंत केडर असतो, केडर हे चळवळीतून निर्माण झाले आणि एक समाजामध्ये मुवमेंट असली पाहिजे। आणि ज्या देशामध्ये ज्या राज्यामध्ये चळवळच बंद होती ते जसं सप्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे, पण अशा गोष्टी होणार नाहीत। कास्ट्राईब शिक्षण संघटनेसारख्या अनेक संघटना आहेत ते चांगल्या प्रकारे चळवळ करत आहेत। जे कुठे अन्याय असेल त्याला वाचा फोडण्याचं काम या संघटनेनं सातत्यानं केलेलं आहे आणि भविष्यातही आम्ही त्यांच्याबरोबर राहू। त्यांचं कार्य उल्लेखनीय कार्य आहे आणि भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्राला एक चांगलं स्थान, मानाचं स्थान मिळावं यासाठी आमचा संघर्ष चालू आहे। सुरुवातीला बोललो की स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये सुद्धा हे शासन उदासीन आहे। पदोन्नतीच्या बाबतीमध्ये आहे, तुम्हाला माहीत असेल का नाही माहीत नाही, पण सेवकांचं पदसुद्धा यांनी रद्द केलेलं आहे। शिक्षकेतर अनुदान यांनी बंद केलेलं आहे। म्हणजे शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष करायचं आणि भांडवलदारीचं सरकार आणायचं आणि सगळं जे काही आता तुम्ही पाहिलं असेल की जिल्हा परिषद शाळा असतील, हे सगळे शिक्षण क्षेत्रातला कणा आहे आणि कणा मोडण्याचं काम जर शासन करत असेल तर असं पाप या शासनानं करू नये।
संबंध महाराष्ट्रातील पदाधिकारी सहभागी झाले होते। शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आज जवळजवळ 22 शिक्षकांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले आहे। प्रत्येक तालुक्यातून एक महिला शिक्षिका व एक आदर्श महिला शिक्षक, एक आदर्श महिला शिक्षिका, एक आदर्श महिला शिक्षक आणि राज्य पुरस्कार प्राप्त 2 शिक्षक यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे। त्याचबरोबर कास्टाईप शिक्षक संघटनेचे शिलेदार विशाल कांबळे हे उपशिक्षणाधिकारी पदालाही पात्र झालेले आहेत। तसेच काल CDPO या पदासाठी श्रेणी 1 या पदासाठी ते त्यांचं सिलेक्शन झाल्यामुळे त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला। आमदार वतीनं तुमच्या संघटनेचं आणि तुमच्या कार्याचं भरभरून कौतुक करण्यात आलं। आमदार साहेबांनी असं आश्वासन दिले की आमचं जर सरकार आलं तर पहिला प्रश्न आम्ही शिक्षकांचा सोडू, पदोन्नतीचा प्रश्न। आमदार साहेबांना हे माहीत आहे की शिक्षक काय करू शकतात, शिक्षकांची भूमिका समाजामध्ये काय करू शकते, शिक्षकांची भूमिका समाजामध्ये निर्णायक ठरू शकते। कारण की कोणत्याही सरकारनं आतापर्यंत ज्या सरकारनं शिक्षकांना डिवचलेलं आहे किंवा शिक्षकांकडे दुर्लक्ष केलेलं आहे, शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आहे, अशा वेळी शिक्षक समाजामध्ये परिवर्तन करू शकतात। हे आमदार साहेब जाणकार आमदार आहेत, म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी निवडून आल्याच्यानंतर यदाकदाचित मंत्री झालो तर मी पहिला प्रश्न शिक्षकांचा उचलेन आणि किंवा शिक्षकांचा सभागृहामध्ये मांडेन आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन। प्रतिनिधी राहुल वाहिवाड, न्यूज टुडे 24, परभणी।